नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण राजेश नावाच्या एका युवकाला आलेला भयानक अनुभव पाहणार आहोत. मित्रांनो, एक गाव होतं. त्या गावामध्ये अ, एका वाडीमध्ये 25-30 घरं होती आणि त्या वाडीत 2 युवक राहायचे, जे एकमेकांचे चांगले मित्र होते. एकाचं नाव होतं दीपक आणि एकाचं नाव होतं राजेश. दोन्हीही चांगले मित्र. आता दीपकच्या घरापासून राजेशचं घर त्याच वाडीत होतं, परंतु ते एक 15-16 घरं सोडल्यानंतर. दोघांची चांगली मैत्री होती. दोघांचे मैत्रीचे संबंध असल्यामुळे एकमेकांना ते मदत एकमेकांना करायचे. आता दीपकचं लग्न झालं होतं आणि त्याच्या कुटुंबामध्ये दीपकचे वयोवृद्ध आई-वडील होते आणि त्याची पत्नी आणि एक छोटा मुलगा होता. तर दीपक एका कंपनीमध्ये कामाला असल्यामुळे त्याला वारंवार मुंबईला 2-3 दिवसासाठी अशा म्हणजे महिन्यातून एखादा दिवस किंवा 2 ट्रिप असे मुंबईला त्याला जावं लागत असे कामानिमित्त. तर इकडे दीपकचे जे आई-वडील होते ना, ते वयोवृद्ध असल्यामुळे आणि दीपकच्या वडिलांना दम्याचा त्रास होता. तर जेव्हा दीपक जायचा मुंबईला, तेव्हा तो राजेशला सांगून जायचा, की जरा वडिलांची तब्येत 2-3 दिवस लक्ष ठेव म्हणून. घराकडे लक्ष ठेव म्हणून. तर एके दिवशी असाच तो दीपक कामानिमित्त मुंबईला गेला होता आणि राजेशला त्याने नेहमीप्रमाणे सांगितलं, की राजेश जरा बाबांच्या तब्येतीकडे किंवा घराकडे लक्ष ठेव म्हणून. मी 2-3 दिवसासाठी मुंबईला जातोय आणि तो मुंबईला निघून गेला. तो दिवस निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी मित्रांनो एक अशी घटना घडली, की राजेशचे जे वडील होते ना, त्यांना रात्री 11:30 पावणे 12च्या दरम्यान दम्याचा त्रास सुरू झाला, जो त्यांना होता आणि त्यांना श्वासोच्छवास असा कोंडल्यासारखा व्हायला लागला आणि मग दीपकच्या पत्नीने राजेशला कॉल केला आणि राजेशला सांगितलं, की "हो, असं-असं सासरेबुवांना त्रास होतोय थोडा दम्याचा, तर तुम्ही जरा घरी याल का?" तर राजेशने तो झोपेतून उठला. त्याने बघितलं तर पावणे 12 वाजले होते. हिचा फोन त्याने उचलला, सगळं बोलणं झालं आणि तो लगेचच मग दीपकच्या घरी आला आणि त्याने बघितलं तर खरोखरच त्यांची परिस्थिती दीपकच्या वडिलांची फार बिकट होती. त्यांना खूप दमा लागत होता, श्वास कोंडत होता. पण त्या परिस्थितीत आता त्यांना डॉक्टरकडे नेलं पाहिजे होतं. परंतु त्या परिस्थितीत त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणं शक्य नव्हतं. तर मग राजेश म्हणाला दीपकच्या मिसेसला, की "वहिनी, आपण डॉक्टरांना इथे बोलवून आणूया घरी" म्हणून. त्यांच्याच गावामध्ये 3 किलोमीटरवरती डॉक्टर राहायचे. तर दीपक मुंबईला असल्यामुळे आता राजेशला हे सगळं करावं लागणार होतं. तर राजेशकडे तेव्हा टू व्हीलर नव्हती. आता रात्री 12 वाजले होते. 12 वाजता डॉक्टरांकडे जायचं म्हणजे त्यांना स्कूटरने वगैरे किंवा रिक्षाने घेऊन यायचं घरी आणि पुन्हा तपासणी झाल्यानंतर किंवा औषध दिल्यानंतर पुन्हा सोडायचं, असं तो त्यांचा नियम होता डॉक्टरांचा. तर राजेशकडे आता टू व्हीलर नव्हती. मग आता जायचं कसं? तर राजेशचा एक मित्र बाजूच्या वाडीमध्ये राहायचा. त्याचं नाव होतं प्रसाद. तर राजेशने प्रसादला कॉल केला आणि सांगितलं, की असं-असं दीपकच्या अ, वडिलांची तब्येत बरी नाहीये, तेव्हा डॉक्टरांना आणावं लागलं. मग राजेश आपली टू व्हीलर घेऊन तो लगेच दीपकच्या घरी आला आणि राजेश म्हणाला, की "ठीक आहे, मग प्रसाद तू जा आणि डॉक्टरांना बोलव आणि इथे घेऊन ये तपासायला" म्हणून. राजेशचं हे बोलणं ऐकून प्रसाद थोडासा घाबरला. त्याने थोडंसं साईडला घेतलं त्याला घराच्या बाजूला आणि तो म्हणाला, की "राजेश, मी एकटा जाणार नाही. तू माझ्यासोबत चल डॉक्टरांकडे." तर तो राजेश म्हणाला, "तुला एकट्याला येताना डॉक्टरांना घेऊन यायचं आहे ना, त्यामुळे तुला सिंगल सीटच जावं लागेल." तर तो प्रसाद सांगायला लागला, "नाही रे, ते तुला माहिती आहे ना, वाटेत जाताना ते चिंचेचं झाड लागतं. ती जागा जरा खराब आहे, तो एरिया जरा डेंजर आहे. त्यामुळे मला तिथे भीती वाटते." तर राजेश त्याची समजूत घालतो, की "असे भूत वगैरे काही नसतं. त्या त्या पूर्वजांनी कोणी सांगून ठेवलेल्या गोष्टी आहेत. त्याचं भूत वगैरे काही नसतं म्हणून." तरी पण देखील प्रसादची जी डेअरिंग होईना जायची, तो म्हणायला लागला, "नाही, की तू जा माझी गाडी घेऊन, नाहीतर मग दोघे आपण जाऊया आणि डॉक्टरांना घेऊन येऊया" म्हणून. तर असं म्हणता-म्हणता मग अ, राजेश म्हणाला, की "ठीक आहे, मग चल प्रसाद, आपण दोघे जाऊया" आणि हे दोघेही त्या स्कूटरने आतमध्ये गावामध्ये 3 किलोमीटर जिथे डॉक्टर राहायचे तिकडे जायला निघाले. आता ते 2 किलोमीटर अंतरावरती ते जे चिंचेचं झाड होतं ना, त्या चिंचेच्या झाडाकडे थोडासा एरिया, तो गावातले लोक म्हणाले, की त्या एरिया हा डेंजर आहे. तिथे त्या झाडावरती भुताटकी राहते किंवा हडं राहते, असा लोकांचा समज होता आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दोघांनी ऐकल्या होत्या, राजेशने आणि प्रसादने. पण प्रत्यक्षात का आजपर्यंत अनुभव काय घेतला नव्हता. पण बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं, की रात्री अपरात्र तिथे थोडेसे असे भास विचित्र होतात किंवा एखादी म्हातारी तिथे बसलेली दिसते म्हणून. परंतु याच्या पलीकडे त्यांना काय अनुभव आला नव्हता. आता हे दोघेही जाताना जसं ते पिंपळाचं माफ करा, चिंचेचं झाड येत होतं ना, तसं हे घाबरत होते, की
खरोखरच आज आपल्याला आता 12 वाजले नाही त्या ठिकाणी काहीतरी दिसलं तर तरी देखील डेअरिंग करून आता गेल्याशिवाय पर्याय नव्हता, कारण दीपकच्या वडिलांची परिस्थिती खूप नाजूक होती. आता तर हळू त्या चिंचेच्या झाडाकडे हे दोघे पोहोचले आणि त्या चिंचेच्या झाडाकडे त्यांनी पूर्णतः लक्ष देऊन पाहिलं आणि चांदणं होतं, त्यामुळे बऱ्यापैकी दिसत होतं आजूबाजूचं. तर पाहिलं तर काहीच नव्हतं. तर नॉर्मल जशी झाडं असतात तशीच झाडं होती आजूबाजूला आणि ते मोठं चिंचेचं झाड त्या रस्त्याच्या बाजूला उभं होतं भलं मोठं. तर हे निघून गेले पुढे डॉक्टरांकडे. डॉक्टरांना त्यांनी पुढे गेल्यानंतर घराकडे जाऊन त्यांना उठवलं. डॉक्टर उठले आणि त्यांना सांगितलं, की असं-असं तपासायला जायचंय म्हणून. तर डॉक्टर म्हणायला लागले, की "ठीक आहे, पण मी टिबल सीट येणार नाही. डबल सीट मी येईन आणि त्यापासून तुम्ही मला पुन्हा आणून घरी सोडा म्हणून. तर टिबल सीट काही मी येणार नाही." असं डॉक्टरांनी सांगितल्यावर आता मग राजेश म्हणायला लागला, की "ठीक आहे प्रसाद, मग काय करतो, मी इथेच थांबतो डॉक्टरांच्या घराकडे. तू यांना घे आणि घेऊन जा आणि तपासून पुन्हा आणून सोड. मग आपण दोघे एकत्र जाऊया." तसं म्हटल्यानंतर मग डॉक्टर त्या प्रसादच्या गाडीवरती बसले. ती आपली बॅग वगैरे घेऊन ते दीपकच्या घराकडे यायला निघाले. राजेश तिथेच उभा होता, जिथे डॉक्टरांचं घर होतं त्याच्या रस्त्यासमोर आणि हे दोघेही निघून गेले. आता राजेश बराच वेळ तिथे उभा होता. चांदणी रात्र होती. चांदणं असं पांढरशुभ्र चांदणं पडलेलं होतं आणि हा विचार करायला लागला, की इथे थांबून तरी काय करणार? आणि आता आपण त्या चिंचेच्या झाडाकडनं आलो, जिथे लोक सांगत होते, की तिथे भुताटकी आहे किंवा तिथे हडं राहते, तिथे म्हातारी बाई आहे, कोणतरी दिसते तिथे म्हणून. पण आत्ताच तर आम्ही त्या चिंचेच्या झाडाकडनंच आलो इकडे डॉक्टरांकडे येताना. तर तिथे आपल्याला काही दिसलं नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. तेव्हा आपण त्याच्या इथे थांबण्यापेक्षा आपण थोडं-थोडं पुढेच जाऊ चालत. असं त्याने विचार केला आणि तो हळू पावलं टाकत त्या रस्त्याने पुढे जायला लागला. आता त्या डॉक्टरांच्या घरापासनं ते चिंचेचं झाड 1 किलोमीटर अंतरावरती होतं आणि हा हळू चाललाय त्या रस्त्याने. आता त्याची पाठून चंद्राचा प्रकाश, चांदणं असल्यामुळे त्याची जी सावली आहे ना, ती मागून पुढे रस्त्यावरती पडत होती आणि तो रस्ता डांबरीकरणाचाच होता. तर त्या डांबरी रस्त्यावरती राजेशची सावली पुढे पडत होती. तो चालत होता तसं. आता मात्र ते 200-100 फुटावरती चिंचेचं झाड राहिलं आणि राजेशच्या मनामध्ये आता भीती निर्माण झाली. तो मगाचपासून सगळ्या डेअरिंग करत होता किंवा तो मनाची समजूत घालत होता, की तिथे काही नाही, असं तिथे खोट्या गोष्टी आहेत सगळं. भुताटकी वगैरे काही नसते म्हणून. परंतु जसं ते झाड मात्र जवळ येत होतं ना, तशी याची पावलं मंदावली आणि हा थोडासा आता विचार करू लागला, की आता जायचं की नाही, की इथेच थांबायचं प्रसादची वाट बघत. जेव्हा तो डॉक्टरांना सोडायला येईल तेव्हा आपण जायचं. पण एक त्याचं मन असं सांगायला लागलं, की इथे किती वेळ थांबणार? कारण आत्ता अर्धा तास होऊन गेला होता प्रसादला आणि डॉक्टरांना गेल्यानंतर. तो म्हणाला, की इथे थांबण्यापेक्षा आपण पुढे गेलो तर चालता पोहोचू देखील घरी आपण. तर तो चालतोय आणि ते चिंचेचं झाड जसं जवळ येत होतं, तसं याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. हा थोडा घाबरायला लागला आणि मित्रांनो, एक आता 100 ते 150 फूट अंतरावरती ते चिंचेचं झाड होतं. तो डांबरी रस्ता आणि ह्याची जी सावली पुढे पडत होती ना, त्याच्या मागे एक म्हणजे त्याच्या मागून कोणीतरी अशी एक अ, भली मोठी व्यक्ती चालते आणि तिची सावली त्या राजेशच्या सावलीच्या पुढे पडते. असं त्याला समोर दिसायला लागलं रस्त्यावरती त्या चांदण्याच्या सगळ्या प्रकाशामध्ये. हा बघतोय की माझ्या पाठून कोणाची तरी सावली रस्त्यावरती कशी काय पडते, म्हणून त्याने मागे वळून पाहिलं. तर मागे कोण नव्हतं. त्याच्यानंतर मग त्याने पुढे पुन्हा पाहिलं, तो जागेवर थांबला, तर त्याचीच आता सावली रस्त्यावरती पडत होती आणि हा पुन्हा एकदा हळू चालायला लागला आणि जसा चालायला लागला मित्रांनो, तशी पुन्हा एकदा ती उंच अशा व्यक्तीची, त्याच्या मागे असलेल्या व्यक्तीची सावली पुन्हा एकदा रस्त्यावरती दिसू लागली आणि हा मात्र आता घाबरला, की आपल्या पाठून कोणतरी एक भली मोठी व्यक्ती चालते आणि तिची सावली जी आहे ती समोर पडते. आता त्याने ऐकलं होतं, की भुतांची सावली वगैरे काही नसतं किंवा या सगळ्या खोट्या गोष्टी असतात. परंतु त्याला मात्र ते स्पष्ट दिसत होतं, की कोणाची तरी सावली आपल्या पुढे पडते, आपल्या सावलीच्या सोबत. म्हणजे कोणतरी आपल्या मागून चालतंय. जेव्हा तो मागे वळून पाहायचा तेव्हा कोण दिसायचं नाही. आता मात्र हा घाबरला, की ही 100%च आता इथे जे लोकं म्हणतात, की ती जागा खतरनाक आहे किंवा जागा डेंजर आहे ना, त्या गोष्टीत काहीतरी तथ्य आहे असं त्याला वाटायला लागलं. आता हा म्हणाला, की आता इथून आता ते झाड एक 50-60 फुटावरती राहिलं. म्हणजे तिथून तो
ते झाड क्रॉस करून पुढे गेल्यानंतर मग काय भीती मनात आणण्याचं काही कारण नव्हतं. आता ह्याने ठरवलं की धावत जायचं आणि कसं तरी एकदा ते झाड पार करून पलीकडे जायचं, रस्त्याच्या पुढे जायचं म्हणून. आणि ह्याने धावायला सुरू केली. धावतोय. जसा तो धावतोय ना, तशी त्याच्या मागची जी सावली आहे ना, ती पण पुढे धावत पुढे त्याला दिसत होती. हा आणि हा आता खूप घाबरला. याचे हातपाय कापायला लागले आणि धावता आता ते चिंचेचं झाड असं साईडला होतं ना, त्याच्या बरोबर समोर हा आल्यानंतर धाडकन एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या वस्तूला किंवा तो आपटतो आणि रस्त्यावरती पडतो. रस्त्यावरती पडल्यानंतर म्हणजे एखाद्या भिंतीला वगैरे असं आपटल्यानंतर आपल्याला कसं जाणवतं आणि आपण तोल जाऊन खाली पडतो, तसा तो खाली पडला रस्त्यावरती. परंतु त्याने समोर पाहिलं त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये, तर एखाद्या गोष्टीला आदळण्यासारखी गोष्ट त्या रस्त्यावरती नव्हती, वस्तू पण नव्हती. पण हा विचार करायला लागला, मी आदळलो कोणाला? माझ्यावरती मी धडकलो कोणाला आणि खाली पडलो कोणामुळे? त्याला काही समजेना. समोर तो रस्ता, दोन्ही बाजूला झाडं होती. त्यांच्या झाडांच्या सावल्या त्या रस्त्यावरती पडलेल्या होत्या आणि हा मात्र कोणाला तरी आदळून रस्त्यावरती पडलेला होता. आणि हा हा मात्र आता खूप घाबरला. त्याचे हातपाय कापायला लागले आणि हा म्हणाला, की आता कसं तरी पुन्हा एकदा उठायचं आणि पुन्हा एकदा धावायचं आणि पुढे जायचं हे झाड हे करून. त्या झाडाकडे त्याचं लक्ष आहे, त्या चिंचेच्या झाडाकडे. ते चिंचेच्या झाडाचं खोड, त्याच्या विस्तीर्ण फांद्या, त्याची पानं वगैरे सगळं त्याला दिसतंय. कारण तो चांदणा म्हणजे भरपूर चांदणं होतं. आणि मित्रांनो, हा जेव्हा उठण्याचा प्रयत्न करतो ना, तर ह्याला उठताच येईना. आणि हा म्हणतो, की "असं काय झालं? मी कोणाला तरी आदळलो, रस्त्यावरती पडलो, पण आता मला उठता कसं येत नाही?" हा थोडासा असा रांगत थोडा पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्याचे पाय मात्र लागत नव्हते. त्याला उठता येत नव्हतं. असा काहीतरी विचित्र प्रकार त्याच्या बाबतीमध्ये घडला होता. आणि तो आता प्रार्थना करू लागला, की समोरून प्रसाद आणि डॉक्टर जे घरी त्यांना सोडायला येणार ते मिळाले, तर कदाचित मी त्यांना दिसेन आणि मी त्यांच्यासोबत जाईन, पण मी इथे थांबणार नाही. पण तो उठण्याचा प्रयत्न करतोय, उठायला होईना त्याला आणि तो अक्षरशः रडकुंडीला आला आणि तो रडायला लागला अक्षरशः. तो मागे बघतोय, पुढे बघतोय, कोणी तिथे दिसत नव्हतं. आता 12:20चा टायमिंग झालेला होता आणि त्याने मात्र आता त्या चिंचेच्या झाडाकडे पाहिलं, तर मित्रांनो, त्या चिंचेच्या झाडावरती एक म्हातारी त्या चिंचेच्या एका वाकलेल्या फांदीवरती बसलेली होती. पांढरी शुभ्र साडी नेसलेली, पांढरे केस आणि डोळे देखील तिचे पांढरे शुभ्र होते. आणि अशी एक बाई त्या फांदीवरती बसलेली त्याला दिसली. आणि तिची आणि ह्याची नजरानजर एक झाली आणि हा मात्र घाबरला, की आता आपलं काही खरं नाही. जे लोक सांगत होते ना, चिंचेच्या झाडावरती हडं राहते, कोणतरी बाई राहते, तर ही गोष्ट खरीच आहे. आणि ती बाई आता जोरजोरात त्याच्याकडे बघून हसत होती. आता हा जीवाच्या आकांताने उठण्याचा प्रयत्न करतोय, की उठून एकदा पुढे त्या एरियातून गेलो तर मी सुटलो. परंतु त्याला उठता येईना. हा सारखा रडत होता. त्याचा श्वासोश्वास वाढला. याच्या हृदयाची धडधड त्याला अक्षरशः कानामध्ये ऐकायला येऊ लागली. एवढा तो दडपणाखाली गेला तिथे. आणि तो एकच प्रार्थना करत होता, की कसं तरी माझ्या पायामध्ये बळ येऊ देत. उठून मला पुढे जाता येऊ देत. नाहीतर प्रसाद वगैरे तरी येताना मला इथे बघून थांबू देत म्हणून. पण कोणी येत नव्हतं. आता मात्र ती फांदीवरती बसलेली बाई जोरजोरात हसू लागली आणि एक विचित्र प्रकार त्या ठिकाणी झाला. ती बाई सरड्यासारखी म्हणजे खाली डोकं आणि वर पाय करून त्या खोडावरनं अशी अशी खाली उतरायला लागली. आणि जशी खाली उतरायला लागली ना, तेव्हा राजेश म्हणाला, की 100% ही बाई आता माझ्याकडे येणार आहे. जेव्हा ती आता उतरायला लागली आहे, म्हणजे ती 100% माझ्यापर्यंत येणार आहे. हा पुन्हा प्रयत्न करतोय उठण्याचा. ह्याला काही उठताच येत नव्हतं. पाय असे जड झाले, सुन्न झाल्यासारखे त्याला वाटत होतं. आणि ती आता म्हातारी त्या खोडावरनं उलटी खाली पाय आणि खाली डोकं आणि वर पाय करून अशी उतरत होती. उतरते आणि ती खोडाच्या खाली जमिनीपर्यंत पोहोचली. आणि जमिनीवर पोहोचून ती अशी रांगत राजेशपर्यंत येण्याचा प्रयत्न करत होते. आता राजेश जोरजोरात ओरडायला लागला, की "कोणी आहे का आजूबाजूला? कोणी असेल तर धावा माझ्या मदतीला. धावा, कोणी आहे का आजूबाजूला?" त्या शांत वातावरणामध्ये राजेशचा आवाज दूरपर्यंत जात होता. परंतु दूर ना मित्रांनो, त्या 1.5 किलोमीटर आसपास त्या चिंचेच्या झाडाच्या आसपास वस्ती पण नव्हती आणि म्हणजे कोणी फिरकत पण नव्हतं त्या झाडाकडे रात्री अपरात्री. आणि कदाचित वस्ती नव्हती याचं कारण तेच असू शकेल, की त्या चिंचेच्या झाडावरती असणारी ती हडळ किंवा अदृश्य शक्ती होती. त्यामुळे तिथे वस्ती वगैरे लोकांनी केली नव्हती. पुढच्या 1-1.5 किलोमीटर नंतर दोन्ही बाजूला घरं होती. पण त्या एरियात मात्र घरं नव्हती. हा आता जोरदार ओरडतोय, की कोणीतरी आजूबाजूला असेल आणि आपली हाक
ऐकून तो आपल्याला मदतीसाठी येईल, पण कोणी येत नव्हतं. बाई हळू अशी पावलं म्हणजे रांगतो ना, लहान मूल रांगतं ना, तशी हळू अशी चालत येत होती. जशी ती चालत येत होती ना, तिचा तो चेहरा तिचा विद्रूप असा राजेशला दिसत होता. ते पांढरे शुभ्र डोळे, ते सोडलेले केस, पांढरं शुभ्र तिने नेसलेली ती साडी आणि सुरकुत्तेला पूर्ण असं शरीर, चेहरा, ते बाहेर आलेले दात हे सगळं त्याला दिसत होतं. हा आता पूर्ण घाबरला आणि ती बाई आता हळू आता राजेशच्या 3-4 फुटावरती आली होती आणि तिने असा फक्त हात उचलला राजेशच्या दिशेने पकडण्यासाठी. राजेशने आता डोळे बंद करून घेतले, की आता व्हायचंय ते होऊ दे. पण आता कोण आपल्या मदतीला येत नाहीये, आजूबाजूला वस्ती पण नाही. आता करायचं काय? तेवढ्यात ती हात घालणार राजेशने आता पूर्ण मनामध्ये आणलं, की आता आपल्याला पकडणार. तेवढ्यात ना मित्रांनो, मागून ना एक लाईट पडली त्याच्यावरती, राजेशवरती, मागून रस्त्यावरनं गाडीची आणि राजेशने मागे वळून पाहिलं. मागे वळून पाहिलं तर रिक्षा येत होती मागून आणि तेवढ्यात जसा तो लाईटचा म्हणजे त्या रिक्षाच्या लाईटचा उजेड समोर पडला ना, तशी ती बाई जी म्हातारी होती ती गायब झाली. राजेशने आपल्या उजव्या बाजूला बघितलं तर कोणीच नाही आणि हा आता थोडा सावध झाला. परंतु त्याला उठता येईना. की आता रिक्षा हळू जवळ येऊन राजेश रस्त्याच्या मध्यभागी पडला होता आणि त्याच्याकडे येऊन थांबली. त्या रिक्षावाल्याने थांबवलं, की हा कोण माणूस पडलाय? तो रिक्षावाला रिक्षाची लाईट त्यांनी चालूच ठेवली आणि तो गाडीतून उतरला आणि धावत राजेशकडे आला. त्याला देखील माहित होतं ह्या खतरनाक एरिया आहे. परंतु एवढ्या खतरनाक एरियामध्ये हा माणूस कोण रस्त्यावरती पडलाय? त्याने थोडंसं सावध पावलं टाकत पाहिलं, तर तो राजेशचाच एक मित्र होता, ज्याचं नाव होतं गजा आणि त्याची रिक्षा होती आणि तो भाडं घेऊन गेला होता कुठेतरी गावामध्ये आणि तो परत आपल्या घराकडे जात असताना त्याने पाहिलं, की राजेश वाटेत पडलाय. आता राजेशला त्याने विचारलं, "राजेश झालं काय? अरे राजू तू इकडे कुठे ह्या वाटेवरती पडलायस आणि ह्या झाडाकडे आलास कशाला तू ह्या चिंचेच्या झाडाकडे?" राजेश म्हणाला, की "अरे माझे पाय लागत नाही. मला थोडंसं उठव आणि मला इथून घेऊन चल घरी" म्हणून. तर राजेशला त्याने उचललं गजाने आणि रिक्षामध्ये घालून तो घरी घेऊन आला. तोपर्यंत रिक्षा जाताना समोरून प्रसाद आणि डॉक्टर क्रॉस झाले आणि प्रसाद डॉक्टरांना त्यांच्या घरी सोडायला गेला. तोपर्यंत राजेशला त्याच्या घरी आणलं गेलं. आता राजेशची आजी घराकडे होती आणि आजीने पाहिलं ते राजेशची तब्येत म्हणजे परिस्थिती अशी काय तो एकदम लाल भडक झाला होता. हातपाय कापत होते. श्वासोच्छ्वास वाढला होता. नंतर मग प्रसाद पण आला आणि प्रसाद, गजा आणि राजेश तिघांनी दोघांनी त्याला राजेशला आतमध्ये घरामध्ये बसवलं. त्याला पाणी वगैरे दिलं, थोडंफार सावध केलं. त्याचे पाय आता थोडे त्यांच्या पायामध्ये त्याला ताकद आल्यासारखी वाटत होती. आता आजी विचारते, गजा विचारतोय राजेशला, की "अरे राजेश, त्या चिंचेच्या झाडाकडे तू काय करत होतास आणि तुझी अशी परिस्थिती कशी झाली?" तेव्हा तो राजेशने पूर्ण तो जो त्याच्या बाबतीत घडलेला प्रसंग सगळा आजीला, राजेशला आणि आजीला, प्रसादला आणि गजाला सांगितला आणि अक्षरशः त्या सगळ्यांच्या अंगावरती काटा उभा राहिला अक्षरशः. प्रसाद म्हणत होता, "अरे तुला मी डॉक्टरांच्या घरी तिथे उभं राहायला सांगितलं होतं. तू आलाच कशाला त्या झाडाकडनं चालत?" तर असा एक भयानक प्रकार त्याच्या बाबतीमध्ये घडला. त्याच्यानंतर एक 15-20 दिवस ना तो थोडासा अपसेट झाल्यासारखा होता. ती जी घटना घडलेली आहे ना, ती त्याच्या सारखी डोक्यामध्ये यायची आणि तो थोडासा घाबरल्यासारखा व्हायचा. मग त्याच्या आजीने वगैरे थोडंफार मंदिरामध्ये जाऊन ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन अंगारा वगैरे आणून त्याला थोडंसं त्याच्या समाधानासाठी लावून त्याला सांगितलं, की "असं काही नसतं. तुला एखादा भास झाला असेल किंवा लोकं सांगतात म्हणून त्या सगळ्या गोष्टी तुझ्या डोळ्यासमोर दिसल्या असतील कदाचित भीतीमुळे. तर घाबरू नकोस." तर मित्रांनो एक 15-20 दिवस तर तो असा घाबरलेलाच होता. मग हळू तो नॉर्मल झाला. परंतु त्याला पटलं, की जुन्या काही लोकं सांगतात ना, त्या गोष्टी सगळ्याच खऱ्या असतील किंवा सगळ्याच खोट्या असतील असं देखील नाही. त्याच्यात थोडंफार का होईना तथ्य असणार. कारण कोण असं मनातल्या गोष्टी बनवून सांगणार नाही. त्यात थोडंसं काय होईना 1%, 10%, 15% काही ना काहीतरी सत्य असणार. त्यामुळेच ही लोकं असं सांगतात, की इकडे जाऊ नको, त्या झाडाकडे जाऊ नको, इकडे रात्री जाऊ नको, असं सांगतात आणि तेव्हा आपण ऐकलं पाहिजे जेणेकरून आपल्याला असे काही वाईट अनुभव येणार नाही. तर मित्रांनो राजेशच्या बाबतीमध्ये घडलेली ही एक भयानक घटना मी आज तुम्हाला सांगितली आहे. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे इथून काही भयानक घटना तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळते. आजपर्यंत मी आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद.